रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे. थोडे साहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे. माझ्या जगाची एक गंध वीणाही त्यात आहे. केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे. जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे. रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे. रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे. याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवित आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खडके मी देत आहे. एकटा चालो नाही, युगाची ही साथ आहे. एकटा चालो नाही, युगाची ही साथ आहे. सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा घडणार आहे. नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी वृषाली विनायक. आज महत्वाचा दिवस. खर तर 3 तारखेला मराठी भाषा अभिजात दिवस आपण सगळ्यांनी साजरा केला. मराठी भाषेचं कौतुक केलं. आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस आहे. सगळीकडे तोही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आणि यासोबतच 15 ऑक्टोबर हा कविवर्य नारायण सुर्वे यांचा जन्मदिवस. आजपासून नारायण सुर्वे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. आणि आज आपण नारायण सुर्वे यांच्या कवितेवर बोलणार आहोत आणि एकूणच कामगारांचं विश्व यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. खरं तर वाचन प्रेरणा दिवस म्हटल्यानंतर वाचनाची प्रेरणा घेण्यासाठी नारायण सुर्वे यांच्या कवितांपेक्षा वेगळं आणखी काय असू शकतं. आज मीडिया भारत मध्ये माझ्या सोबत आहेत डॉक्टर नेहा सावंत. नेहाताई, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. यासोबतच डॉक्टर श्रीरंजन आवटे माझ्यासोबत जोडलेले आहेत. श्रीरंजन, तुमचंही मनापासून स्वागत. आणि आरजे वैभव वऱ्हाडी इथे जोडलेले आहेत. वैभव, तुमचंही मनापासून स्वागत. नारायण सुर्वे यांच्या कवितांवर आपण सगळ्यांनीच भरभरून प्रेम केलंय. कविता त्यांच्या वाचल्यात आणि अगदी रोज आपण या न त्या कारणाने त्यांच्या कविता जगत असतो. नेहाताई, खरं तर तुमचं पुस्तक आम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे. कृष्णाबाई सुर्वे यांचं मास्तरांची सावली या एका पुस्तकाचं अप्रतिम असं शब्दांकन तुम्ही केलेलं आहे. आणि कहाणी कवितेची या पुस्तकाच्या लेखनात तुमचा सहभाग आहे. नारायण सुर्वे यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. त्यांच्या कुटुंबासोबत तुम्ही होतात. संपूर्ण कुटुंबाचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. मी सुरुवातीलाच तुमच्याकडे येते. नारायण सुर्वे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष खरं तर कामगार विश्वाशी जोडलेला हा कवी, उपेक्षितांचं, कामगारांचं जगणं ज्याच्या कवितेमध्ये प्रत्यक्षात आलं, त्या कवीविषयी तुम्ही काय सांगाल? खर तर मी सुद्धा, म्हणजे माझी सुद्धा पहिली ओळख झाली नारायण सुर्व्यांची ती कवी म्हणूनच. म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यांच्या कविता होत्याच. कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम व्हायचे, त्यावेळेला बहुतेक दरवर्षी आम्ही त्यांना बोलवत होतो आणि त्यांच्या कविता ऐकत होतो. तेव्हा कधीच वाटलं नाही की यांच्या कुटुंबाशी किंवा यांच्याशी आपला इतका दृढ परिचय होईल की ते मला त्यांची मानसकन्या मानतील. मी कॉलेजला असताना आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धा होती, स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा, आणि त्यात मला पहिलं पारितोषिक मिळालं. तेव्हा त्याचे परीक्षक मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे आणि शांताराम नांदगावकर होते. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या कविता वाचल्यायस का? तोपर्यंत मी कविताही फार वाचल्या नव्हत्या, पण तेव्हा मला कविता वाचनाचाही नाद लागला, लेखनाचाही नाद लागला. आणि निमित्त असं घडलं त्यांच्या जवळ पोचण्याचं की अरुण खोपकर हे जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी नारायण गंगाराम सुर्वे हा लघुपट करायचं घाट घातला होता. आणि त्याचं त्यांनी ऑडिशन ठेवलं होतं आणि मी ऑडिशनला गेले आणि मला कृष्णाबाईंचा रोल मिळाला. तर हा रोल करताना मी त्यांना जवळून पाहिलं, कृष्णाबाईंना कशा बसतात, कशा बोलतात. आणि हे
काम करत असताना मला जाणवलं की त्यांच्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ते आलेलंच नाहीये अजूनपर्यंत. आणि त्या ह्याच्यातनं माझ्या डोक्यामध्ये हा विषय खरं तर सुरू झाला की आपण शब्दांकन करायला हवं. आणि मग बऱ्याच वर्षानंतर माथेरानला माझं जाणं झालं होतं तेव्हा जाणवलं की इथेच नेरळला राहतायत तर आपण त्यांना भेटून येऊया म्हणून भेटायला आम्ही सहकुटुंब गेलो. तेव्हा पुन्हा हा विषय निघाला की तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे पण तुम्ही काही बोलत नाही. कारण तोपर्यंत हे कळलं होतं की नारायण सुर्वे स्वतःच आत्मकथन लिहिणार होते. इनफॅक्ट त्यांच्या एका पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती त्यांनी बाळगलेला या नावानेच सुरू केलं होतं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली कविता हेच आपलं आत्मचरित्र आहे. त्यामुळे वेगळं आत्मचरित्र लिहिण्याची गरज नाही. पण कृष्णाला जे काही सांगायचंय, किशाला जे काही सांगायचंय ते येऊ दे. आणि अशा ह्याच्याने मग मी ते शिवधनुष्य उचललं. तोपर्यंत मला शब्दांकन कसं करतात, त्याची काय प्रोसिजर असते वगैरे काहीच माहित नव्हतं. पण त्यांनीही तेवढं उत्साह दाखवला आणि मग त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मग सतत माझं नेरळला जाणं येणं होत राहिलं. आणि मग इतकं जवळून त्यांचं सगळं भावविश्व पाहता आलं मला. म्हणजे अनेक गोष्टी पुस्तकात आल्या नाहीयेत. इतकं जवळून त्या दोघांचं जे भावविश्व होतं ते पाहता आलं. आणि मग असं झालं की त्या दोघांनी मला त्यांची मानसकन्या मानलं. पण त्या दोघांच्या बाबतीत मला एक गोष्ट जाणवली की त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे नव्हते. ते जे जगत होते ना तेच त्यांचं उत्कटपणे असं बाहेर यायचं. म्हणजे मी जगत आहे तसं शब्दात आहे. अगदी अगदी म्हणजे ते पावलोपावली प्रत्ययाला येत होतं. म्हणजे अगदी साधा घरी सिलेंडर घेऊन सिलेंडरवाला आला तर ते कधी त्याला दारात उभं नाही करायचे. आतमध्ये ये, बस, माझ्या शेजारी बस, किशाला पाणी दे आणि चहा. तर तो असं आश्चर्याने पाहत राहायचा की त्याला असं कुठेच कोणी मान दिलेला नाही. आणि मग ते म्हणायचे की अरे हे कष्ट काय असतात ते मला माहितीये, किशा जरा त्याच्यासाठी चहा ठेवतो. चहा पिऊन त्याला पाठवायचे ते. म्हणजे इतके छोटे. किंवा दारावरती एक भाजीवाली त्यांच्या यायची, तिला पण त्यांनी आपली मुलगी मानलं होतं. आणि मग ती काय करायची, थोडे काही उरल्या सुरल्या भाज्या असल्या की आता ह्या कुठे मी घरी घेऊन जाते, आजी तुम्हाला ठेवा, ह्या ताज्या भाज्या आहेत ठेवा. तर त्या पटकन घरी काही केलेलं असेल, अगदी पोळी भाजी असेल म्हणा किंवा भाकरी असेल, ते पटकन तिला द्यायच्या तिथे, खा आणि मग जा, आता तू घरी कधी पोचशील, कधी खाशील. म्हणजे जसे ते वागत होते ना तशाच त्या पण होत्या. म्हणजे आपण म्हणतो ना की सहवासाने सुद्धा संस्कार घडतो. तर कृष्णाबाई सुद्धा नारायण सुर्व्यांच्या सहवासातनं घडत गेल्या. आणि या सगळ्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की हे एक वेगळं विश्व आहे याचा मला परिचय होत गेला. आणि ही सगळीच माणसं आहेत. म्हणजे मला त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं जेव्हा मी शब्दांकनासाठी रेकॉर्डिंग करत होते त्यांच्या मुलाखती घेऊन, की काही करा पण किशाची भाषाशैली आहे ती थोडी ओबडधोबड आहे, ती तशीच राहिली पाहिजे, ती बदलता कामा नये. कारण तो तिचा आवाज आहे आणि त्यातूनच तिची ओळख दिसणार आहे. तर प्रत्येक माणसाची जी काही बोलण्याची शैली असते, वागण्याची शैली असते, प्रत्येक माणूस हा कसा वेगळा असतो हे मी शिकले. आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की चांगलं लिहितेस तू पण माणसं वाचायला शिक. आणि माणसं वाचायला मी शिकले. आणि त्यानंतर म्हणजे माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते पण खूप बदललं असं मला वाटतं की तळागाळातल्या माणसांकडे सजगतेने पाहायला मी शिकले त्यांच्या सहवासात राहून. आणि खूप माझं विद्यापीठ लिहिणारी व्यक्ती म्हणजे ते चालतं बोलतं विद्यापीठ तू समोर बघत होतीस. अगदी अगदी. आपण आता माझं विद्यापीठ आणि सनद या सगळ्यांचे उल्लेख आहेतच. वैभव, एक कविता ऐकायला आवडेल. तेव्हा एक कर. हा, आवाज येतोय? अगदी अगदी. होय नेहाताई. तेव्हा एक कर. हा. जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा एक कर. तू निशंक मनाने डोळे पोच. ठीकच आहे. 4 दिवस तपापे, जीव गदगदे, उतू जाणारे हुंके आवर, कड आवर, नवे हिरवे चुडे फळ, उगीच चीर वेदनेच्या नादी लागून. खुशाल खुशाल तुला आवडेल असे नवे एक घर कर.
मला स्मरून कर, हवे तर मला विस्मरून, हवे तर मला. ही काय वेगळी बंडखोरी आहे ना कवितेतली. तुला हवं असं एक नवीन घर कर, मला स्मरून कर, हवं तर मला विस्मरून कर. आणि वृषाली म्हणजे योगायोग असा की नेमकी हीच कविता निवडली वैभवने. ही कविता त्या दोघांची अतिशय लाडकी कविता. म्हणजे कृष्णाबाईंना पण ही कविता फार आवडायची. म्हणजे त्यांना वाटायचं ही माझ्यावरच केली, खरं तर ती त्यांच्यावरच केलेली होती कविता. पण जेव्हा आम्ही चहा प्यायला बसायचो तिथे, म्हणजे ब्रेक घ्यायचो आम्ही, मी मुलाखत घेत असताना, तर तेव्हा मी सांगायची त्यांना की मला ऐकवा ना एखादी कविता. कारण त्याच वेळेला असं झालं होतं, एक सरोज सत्यनारायण म्हणून एक दिग्दर्शिका आहे, त्यांची 2 टेल्स ऑफ सिटीज मुंबई अँड बॉम्बे नावाची डॉक्युमेंटरी फिल्म बनवत होती. आणि त्यात मी काम करत होते आणि त्यात मला गिरणीची लावणी गायची होती. तर मी त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून मी नारायण सुर्व्यांना आग्रह करायची की मला एकदा गाऊन दाखवा ना, म्हणजे मी कशी गाते म्हणते ते कळेल. आणि मग कधी असं खुशीत आल्या की कृष्णाबाई त्यांना सांगायच्या ती कविता म्हणा ना माझ्यावर लिहिलेली. तर म्हणे कोणती कविता? तर ते तेव्हा एक कर ती कविता म्हणा ना. तुझ्यावर लिहिली असं कोणी सांगितलं? ही तुझ्यावर नाही लिहिली. तर म्हणे मला ही माझ्यावरच लिहिलेली कविता आहे. आणि खरंच म्हणजे ते गेल्यानंतर त्यांनी मंगळसूत्र, म्हणजे आता खरं तर त्या इतक्या जुन्या काळातल्या होत्या, पण त्यांनी मंगळसूत्र नाही काढलं. त्यांनी अगदी शेवटपर्यंत कुंकू हे नाही केलं. म्हणजे त्या म्हणाल्या, ते म्हणालेत ना, तर मी तशीच राहणार, म्हणजे मी त्यांची म्हणूनच राहणार. त्यामुळे हे त्यांच्या खाणाखुणा माझ्या अंगावर असल्याच पाहिजेत. आणि ते त्यांनी पाळलं कृष्णाबाई. आधीच्या पिढीतल्या सगळ्या संस्कारांचा भाग. आपण पुन्हा कहाणी कवितेची सुद्धा ताई तुझ्याकडून ऐकणार आहोत. श्रीरंजन आपल्या सोबत आहे. श्रीरंजन खरं तर राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे, परंतु मराठीतलं त्याचं लेखन मला सुद्धा वैयक्तिक फार आवडतं. उत्तम लिहितो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदैव परिस्थितीकडे भोवताल्याकडे असा हा तरुण आहे. श्रीरंजन, आपण काही कामगारांचं किंवा उपेक्षितांचं, अगदी हातावर पोट असणाऱ्यांचं विश्व हे नारायण सुर्वेंच्या मध्ये बघितलेले. जाहीरनामा असेल किंवा माझ्या देशाच्या दुःखात माझा अभिप्राय सारख्या कविता असतील, या सगळ्यांमध्ये ना काय म्हणूयात क्रांतीची ही मशाल म्हणू शकतो आपण, सामाजिक बांधिलकी त्यांच्या कवितेमध्ये आहे. काळात नारायण सुर्वे लिहित होते, तो काळ खरं तर त्यांच्या सगळ्या कवितेने भारावलेला होता. अर्थात प्रत्येक काळात काही ना काहीतरी घडत असतं, त्या काळाचे पडसाद त्या कवी लेखकांवर पडत असतात आणि ती लेखणी वेगवेगळ्या पद्धतीने आविष्कृत होत असते. मला श्रीरंजन नेहमी असा प्रश्न पडतो, आपण एका पिढीतले आहोत म्हणून, की आत्ता नारायण सुर्वे सोबत असते आणि सगळी भोवतालची परिस्थिती जी आपण बघतोय, ज्या काळामध्ये अभिव्यक्तीवर बंधन येत आहेत, अशा वेळेला नारायण सुर्वेंच्या ह्या सगळ्या बंडखोरीचं किंवा या सगळ्या शब्दांचं नेमकं काय झालं असतं? ट्रोल झाले असते का नारायण सुर्वे या काळात? खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही वृषाली. आणि मला असं वाटतं की सुर्वेंचा जेव्हा मी विचार करतो, मला खूप आवडणाऱ्या कवींपैकी ते एक आहेत. मी मागं असाच, म्हणजे तुम्ही आता जे म्हणताय त्याच लाईन्स वरती विचार करत असताना छोटंसं पत्र मास्तरांना लिहिलं होतं. प्रिय मास्तर, कवितेचं बोट हातात येण्यापूर्वीच भाकरीचा चंद्र शोधणारे तुम्ही निघून गेलात आमच्या वाटांवर दिशादर्शक फलक रोवून. आमच्याच कवितेचा उष्मा सहन करण्याची ताकद येण्याआधीच तुम्ही कारखान्यातून ऐकलेत वेदनेचे सुक्त आणि निर्गमन केलेत मास्तर. उद्याचा सूर्योदय प्रायोजित केला जाऊ शकतो याचा धोका वर्तवून तुम्ही गेलात, पण अजून कुठं जाहीरनामे मांडले जायचे होते. मी तुमच्या विद्यापीठात आमचे प्रवेश व्हायचे होते. पण कधीच न भेटलेल्या कवीला कसं भेटता येतं मास्तर? कवितेत दडवलेल्या संवादाच्या मार्गांवर नाकेबंदी असताना कोणतं फाटक खुलं असतं? रोजीच्या रोटीच्या सवालात फाटका बाहेर कधी फाटका आत अडकल्यावर असा कार्डियक संवाद करायला वेळ कुठं असतो मास्तर? यंत्राच्या आवर्तनात अडकावं तसा बांधला गेलाय जीव घड्याळाच्या दावणीला आणि परात्मतेच्या टोकावर परमोच्च समाधीचा क्षण. अशा वेळी मास्तर तुमच्या आठवणींचं काहूर, न भेटलेल्या माणसाची आठवणी कल्पनातीत. आणि तुम्ही तर गुन्हाच केलात,
आणि तेही सारस्वतांना सांगून. आत्ममशगूल सारस्वतांच्या बधीर कानांनी तो कितपत ऐकला हा प्रश्न विचारण्यात मी वेळ दवडत नाही. खरं सांगू मास्तर, मला दिसतो कचरा कुंडीतून कुणीतरी अलगद उचललेला जीव आणि सावकाश प्रकाशमान होत जाणारा रस्ता. गंगाराम सुर्वेंना तरी असेल का कल्पना की कचरा कुंडीत दडली असेल उद्याची कविता? वाह, क्या बात आहे. वा वा. बघा ना मास्तर, कविता किती वेश घेऊन येते, कोणकोणत्या रूपात येते. ही कचरा कुंडीतून उचलल्याची कथा एखाद्या पौराणिक दंतकथेसारखी वाटते मला. आणि लगेच आठवण येते कबीराची. ढाई या खरं प्रेम के सांगणाऱ्या कबीराप्रमाणेच तुम्हीही फेकून दिलीत जाती धर्माची लेबल्स. माणसाचं गाणं गायचं तर माणूस व्हावं लागणार, हे साधं तत्व तुम्ही सांगत राहिलात. जगण्याचे प्रश्न मांडत राहिलात. तुम्हीच तर म्हणालात, जीवनापासून पळून जावं तर जावं कुठं, जीवनापासून पळून जावं तर जावं कुठं, आकाशीच्या बापाशी तर पहिल्यापासून वैर होतं. सारे बंध तोडून उडावं एवढं बळ कुठं, अवघ्या वाटांवर ठाई पहारे होते. मास्तर, जायचं तर कुठं जायचं, गेट सभेत मार्क्स भेटत नाही आणि नेहरू गेल्यानंतरची गोष्टही आता पुसट होते आहे. अरे क्या बात आहे. पृथ्वीला तोलणाऱ्या श्रमिकांच्या तळहातावर गोंधली जाते आहे भयावह नक्षी. आभाळ काळवंडून जाताना तुमच्या आठवणींचं काहूर माजलंय. पेटते निखारे स्वागतास सज्ज होतेच मास्तर, आजही आहेत, पण तुम्ही नाहीत. ही खंत उरी बाळगून आम्ही तुमच्या कवितेसोबत चाललो आहोत. पण प्रश्न आहेच मास्तर, जायचं तर जायचं कुठं. तुमच्या वाटेनं जायचा प्रयत्न करणारा तुमचा छोटा दोस्त श्रीरंजन. अरे क्या बात आहे श्रीरंजन, फारच सुंदर, फारच सुंदर. मला तुम्ही आता तो प्रश्न विचारला तेव्हा हेच वाटलं की एका बाजूला लेबर कोड आणतं मोदी सरकार 2019-2020 मध्ये, आणि या 4 कोड्सना 25 कोटी कामगार, 25 कोटी हा आकडा किती मोठा आहे, एवढे कामगार विरोध करतात की हे जे सगळं केलं, म्हणजे आज आपण म्हणतो की किती तास काम केलं पाहिजे, 8 तासाचा आकडा आला कुठून? बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेकांनी काम केलं तेव्हा कुठे कामगारांसाठीचे हे कायदे आले, सामाजिक सुरक्षा आली, आणि आज बरोबर ते सगळे कायदे डायल्यूट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे जे अण्णाभाऊ साठेंचं विधान आहे की हे शेषनागाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर पृथ्वी तोललेली आहे, आणि जर त्या श्रमिकाला, त्या कामगाराला तुम्ही नाकारणार असाल, मला वृषाली सुर्वेंचं सगळ्यात महत्वाचं काय वाटतं, फार कमी कवी हे वर्तमानाला भिडू शकतात. म्हणजे आताही लोक असं म्हणतात अरे तुम्ही फार राजकीय बोलता, पण आता मध्येच प्रकाश राजांचं एक फार सुंदर भाषण झालं आणि त्यांनी त्या भाषणाच्या शेवटी ते असं म्हटले का पॅलेस्टायनियन कवितेचा रेफरन्स त्यांनी दिला. ते म्हणाले की त्या कवीला असं विचारलं गेलं तुमच्या कवितेत राजकारणच आहे. ते म्हटले नाही हो, मला सुद्धा पाखरांची मंजूळ गाणी ऐकायची आहेत, पण ती जर गाणी ऐकायची असतील ना तर मला बॉम्ब हल्ल्यांचे आणि ड्रोनचे आवाज बंद करायला लागतात, आणि ते बंद करायचे असेल तर मला बोलावं लागेल. आणि त्यामुळे सुर्वे हे एकाच वेळेस राजकीय भूमिका पण घेत आहेत आणि त्याच वेळेस आपलं कवित्व हे पण टिकवून ठेवत आहेत. अशा एका अर्थानं मला वाटतं की दोन्हीकडे पाय रोवून, आणि फार कमी लोकांना आपल्या जगण्याशी कविता जोडता येते. म्हणजे पूर्वीच्या कवींची गंमत अशी आहे की त्यांच्या जगण्यातनं कविता उमलली, त्यांच्या श्रमातनं कविता उमलली. बहिणाबाईंची कविता कशी आली, अगदी जातो दरता ती आली. म्हणजे कविता करणारे आणि श्रम करणारे वेगवेगळे नव्हते, त्यांच्यामध्ये अद्वैत होतं. आणि तो कामगार आज या सगळ्या व्यवस्थेतनं पूर्णपणे, म्हणजे आता तुम्ही उल्लेख केला, तुम्ही आणि मी आपण काय सगळं कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर आहोत. म्हणजे गंमत, 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. मला वाटतं 3-4 वर्षांपूर्वी त्या इंडियन एक्सप्रेसला लेख आला होता, हॅपी ॲडहॉक्स डे. आम्ही सगळे ॲडहॉक आहोत. त्या माणसाची ओळख काय, वृषाली, तुमची ओळख वृषाली म्हणून नाही, माझी ओळख श्रीरंजन म्हणून नाही. अरे तो आला का कॉन्ट्रॅक्च्युअल वाला, तो आला का सीएचबी वाला, तर ही तुमची ओळख आहे. ही जर शिक्षकांची अवस्था असेल तर तुम्ही कल्पना करा की जो तुलनेनं तसा प्रिव्हिलेज्ड आहे, थोडासा त्याला विशेषाधिकार आहे. पण आपण मध्यंतरी पाहिलं की मॅनहोल मध्ये पडलेली माणसं असतील, म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये लोक कचरा गोळा करण्याचं, आणि आपण त्या लोकांना काय म्हणतो, आला का कचरेवाला. म्हणजे आम्ही आमच्या नावाच्या पुस्तकात आवर्जून उल्लेख केलाय की ती बाई येते आणि आई म्हणते की अरे ते कचरावाला आलाय, तर मुलगी म्हणते आई कचरावाला नाही, ते सफाईवाले. कचरा करणारे आपण आहोत, आपण कचरावाले आहोत. ही जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा आज नाहीये, त्याला श्रमाला मूल्य नाहीये, आणि हे सगळं मूल्य
आज जेव्हा संपून जाते तेव्हा नारायण सुर्वे काय म्हणाले असते खरोखरच कल्पना करणं अशक्य आहे. पण सुर्वेंनी आजही तेवढ्याच जोरकसपणे हे व्यवस्थेवरती प्रहार केला असता. आज ते नाहीत आणि आपण जर त्यांची आठवण काढतोय तर मला वाटतं की आपण त्याच पद्धतीनं प्रहार करणं आणि आपलं कवित्व, आपली मूल्यात्मक अधिष्ठान टिकवत ते काम पुढे नेणं ही मला वाटतं आपल्या सगळ्यांवरची जबाबदारी आहे. ती पार पाडली तर सुर्वेंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली किंवा त्यांची स्मृती हे आपण जागवली असं म्हणता येईल. खरे खरे, फार महत्वाचा मुद्दा श्रीरंजनने इथे उपस्थित केलाय. वैभव, काय होतं अनेकदा आपल्याकडे एका एका शब्दावरून सुद्धा वाद निर्माण झालेले असतात, पण असे अनेक काय म्हणूया आजच्या काळात वादग्रस्त ठरले असते असे शब्द सुर्व्यांच्या कवितेमध्ये आलेले आपल्याला दिसतात. परंतु हे सगळे जात धर्म या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ही कवी मंडळी जी आहेत ही माणसं मोठी झाली, कारण ती त्यांचं जगणं त्या शब्दांच्या माध्यमातून ओतत होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने सच्चेपणाने रसिकांनी सुद्धा त्यांना त्या त्या काळामध्ये स्वीकारलेलं आहे. सुर्वे हे काळाच्या अगदी पुढे असणारे असे कवी होते. वैभव, पुन्हा एकदा एक कविता आपण सुर्वे मास्तरांची ऐकूया. पोस्टर. येस. 4 घरातील 4 जण आम्ही निघतो जेव्हा, म्हातारा काळोख हुरडत येतो तेव्हा. 4 घरातील 4 जण आम्ही निघतो जेव्हा, म्हातारा काळोख हुरडत येतो तेव्हा. हनम्या हनम्या रे, ही शिडी घे, मी खळ लावतो, त्याचं वाचले जाईल अशा ठिकाणी. शिंदेची बायको खळ चांगली करते, पण बाप खवीस आणि इसल्याची मारे. बडी कडक बाई, नजर बचा के भागा, कुत्ते पर पैर पडा तो साला और बोंब. त्या खिडकी पाशी नको रे डकवू, काय ऐकू रे, उसकी मैना रही थी ना उधर, सबकी नजर लगेगी तो वांदा, सबकी नजर लगेगी तो वांदा. देख बे इसलिया डकवू का रे, या डगल्यावर चोर मत कर. तो म्हातारा आला एक एक लावीत अक्षर, बुड्ढा बडा खडूस है. 4 घरातील 4 जण आम्ही परततो जेव्हा, कुरकुर खांद्यावरची करते कावड, झाडांची पाने ही करती बडबड. इसलिए रे कल मीटिंग चलेगी उधर, मरने दो आपने को साली आती है अब झोप. मग मरल्या का ह्या शिडीवर, उचलून तिघेही नेऊ कब्रिस्तान पर. देख रे शिंदे, ऊपर में चांद का टुकड़ा, गालिब की गजल सताती है. बेकार जिंदगी ने इसलिए को निकम्मा कर दिया, वरना इसलिए भी आदमी था, इश्क के काम में आता. चुप बे इसलिए खाली पक पक, चुप बे इसलिए खाली पक पक. हानम्या रे, एक काम करूया, अपना विरोध वर्गणी जमवूया, अपना विरोध इसलिए शादी बनवूया. तो फुल सपोर्ट, आपने भी घर एक दुल्हन आएगी, शहनाई बजेगी. ये दुनिया किती पुढे गेली रे, थोड़ी सी नाक के आगे, पीछे बुढ़ावा की नजर. म्हणून म्हणतो इसल्या, बुड्ढ्यासाठी चष्मा घेऊ लवकर. आयडिया. वा, काय सुंदर आहे ना. म्हणजे ते ऐकत असताना इतक्यांदा या कविता वाचलेल्या आहेत, इतक्यांदा कुठे कुठे ऐकलेल्या असतात, पण तरी सुद्धा ना ती सगळी त्या कवितेची गंमत किंवा ते ऐकणं जे ना आपण सतत म्हणजे पुन्हा पुन्हा ते ऐकावंसं वाटत राहतं. मला ना, मला स्वतःला नारायण सुर्वेंच्या कवितांमध्ये ना ती नेहाताई तुला आठवत असेल, कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते. श्रीरंजनलाही ती कविता कदाचित फार अशी जवळ असणारी असेल, की बरंच मध्ये मध्ये ते सांगतात की ह्याव केलं असतं, असं केलं असतं, पण आम्ही कुठेतरी पोहोचलो असतो, बराच पैसा कमवला असता, पण आता मात्र काय तर जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते. आणि बरं झालं की आम्हीच कवी झालो आणि ते रद्दीचे कागद जे आहे ते आम्ही जपून ठेवले. आम्हालाच कवी म्हणून खराब व्हायचं होतं आणि ते आम्ही झालो. तर कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते, अशी ती कविता. कहाणी कवितेची म्हणजे मला नेहाताई तुझ्याकडे येत असताना कहाणी कवितेची हा संदर्भ आठवला आणि काही कविता परत एकदा आपण काय म्हणतो त्या नजरेसमोर यायला लागल्या.
काय नेमका प्रवास होता? कारण नारायण सुर्वे कायम असे चळवळीत असणारे किंवा प्रत्यक्षात त्या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी असणारे, तेव्हा तो काळ जो होता सगळा साम्यवादी विचारसरणीने सगळा झपाटलेला काळ होता. तर या सगळ्यात त्यांचं व्यक्तिमत्व कसं असायचं? कारण आपण मंचावर कविता सादर करत असतानाचा कवी वेगळा बघत असतो आणि प्रत्यक्षात समोर असणारा कवी वेगळा असतो, आणि त्यात सुद्धा तो कार्यकर्ता कवी असेल तर मात्र एक वेगळंच त्याची जी झळाळी असते ती आपल्याला बघायला मिळते. तर ते व्यक्तिमत्व कसं होतं? आता तू उल्लेख केलास कवितेऐवजी रद्दी विकली असती तर, खरं सांगायचं ना तर ते आपल्या म्हणजे कवितेच्या बाबतीत खूप प्रामाणिक आणि खूप म्हणजे आत्मीयता होतीच त्यांना. पण तो खरं अगदी स्पष्ट सांगते मी, तितका व्यवस्थितपणा नव्हता. म्हणजे कुठे वर्तमानपत्रात काही छापून आलं असेल किंवा काय आलं असेल, ते कटिंग्स करणं. आता कृष्णाबाई शिकलेल्या नव्हत्या, पण आपल्या नवऱ्याचं एवढंसं चिटूर्क किंवा एवढासा फोटो जरी वर्तमानपत्रात आलेला असला तर त्या कात्रणं कापून ठेवायच्या. त्यामुळे ती जी काही रद्दी होती ना ती कृष्णाबाईंनी जपून ठेवलेली होती. आणि असा मोठा पेटारा होता त्यांचा. एक म्हणजे ज्याला आपण जुन्या काळात ट्रंक म्हणतो ना पत्र्याची, तशी ती ट्रंक होती. आणि गंमत अशी तयारी नव्हती ना त्यांची? नाही, हे मी मास्तरांच्या सावलीनंतरची ही गोष्ट सांगते तुला. मास्तरांची सावली झाली आणि त्याच्यानंतर कहाणी कवितेची हे पुस्तक आलंय. त्याच्यामध्ये ही अशी होती की खूप छान तो कार्यक्रम झाला पुस्तक प्रकाशनाचा, आणि रात्री आम्ही सगळे जेवायला गेलो होतो. आणि जेवून झालं म्हणजे जेवत असतानाच ते कृष्णाबाईंना म्हणत होते, आता लोक मला विसरणार, आता फक्त किशालाच लक्षात ठेवणार. म्हणजे कुठेतरी एक इन्सिक्युरिटी आली होती, ती गमतीत का होईना पण आली होती. आणि असं त्यावेळेला असं झालं होतं की त्यांची तब्येत साथ देत नव्हती, त्यामुळे ते कविता करत नव्हते. आणि मी त्याबाबत पण त्यांना छेडलं होतं की कृष्णाबाई सारख्या म्हणायच्या, तू सांग यांना कविता लिहायला, सांग कविता लिहायला. तर त्यावेळेला त्यांनी मला उत्तर असं दिलं होतं, गिरण्या संपल्या, गिरणी कामगार संपले, माझ्या कवितेची ऊर्जाच संपली, आता मी कोणावर लिहू. म्हणजे इतके ते त्या कामगारांशी अगदी घट्ट जुळलेले होते, जोडले गेलेले होते. आणि मग नंतर ते असे उदास आणि असे विचार करत बसायचे. कृष्णाबाईंना असं वाटलं, बघ माझं पुस्तक आलंय ना म्हणून मास्तर चिंतेत आहेत. म्हटलं नाही, त्यांना तुमचं कौतुक वाटतंय. तर म्हणे मला त्यांना ना असं बसलेलं बघवत नाही, मी तुला एक घबाड देणार आहे, त्यांचा शब्द होता, मी तुला एक घबाड देणार आहे, त्यातनं तुला काही करता येतंय का बघ. आणि त्यांनी ती पत्र्याची ट्रंक अशी माझ्या समोर उघडी केली. इतकं ठासून भरलेलं होतं ना, म्हणजे कात्रणं काय कुठे लिहिलेलं, एवढे चपाटे चिटोऱ्या सगळं काय काय होतं. म्हणजे ह्याच्यातनं तुला मास्तरांचं काही पुस्तक करता आलं तर कर. आणि मग मला हे मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले लेख सापडले, जे त्यांनी प्रत्येक कवितेवर एक लेख लिहिला होता. म्हणजे ती लेखमाला होती मुंबई सकाळमध्ये येणारी. ते मला अख्खं बाळ मिळालं आणि ते हार्डली 50 पानांचं होतं. मग त्याच्यात काहीतरी आपण जोडावं म्हणून मग मी थोडं त्यांना बोलतं केलं. आणि मग तेव्हा ते मला म्हणाले की माझ्या ह्या सगळ्या कवितांचा नाट्यप्रयोग झालेला आहे, आणि तो क्षितिज रुंद होत आहे या नावाने आला होता, आणि ऑन द पेवमेंट्स ऑफ लाईफ असं मला वाटतं रुईया कॉलेजने किंवा रुपारेल कॉलेजने ते केलेलं होतं. आणि त्याची गंमत अशी होती की ते डायलॉग्स म्हणजे सगळ्या कवितेच्या ओळी होत्या. म्हणजे एका संवादाला दुसऱ्या कवितेतली तिसरी ओळ जोडली आहे, चौथा संवाद 5व्या कवितेतली 6वी ओळ आहे, असं. म्हणजे एकही दिग्दर्शकीय काही त्याच्यात बदल नव्हता, आणि त्यातनं ती रचना केली होती. आणि मग मी कोणी हे सगळं काम केलं, म्हणजे नाटक कोणी बसवलं, त्यात काम कोणी केलं, त्यातल्या गीतांना चाली कोणी दिल्या, अशा सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. 5 ते 6 मुलाखती घेतल्या. त्या मुलाखती त्या पुस्तकाला जोडल्या, आणि मग हे कहाणी कवितेचं हे पुस्तक आलं. तर मला हे म्हणजे पुस्तक आल्यावर ते खूपच खुश झाले, कारण माझं परत नवीन पुस्तक आलंय हा आनंद होताच. पण हे होण्यामागे कृष्णाबाई होत्या म्हणून ते पुस्तक आलं.
कारण त्याने, आणि अजूनही म्हणजे आता सुद्धा कल्पनाताई म्हणजे त्यांची मोठी मुलगी जी आहे तिच्या त्या घरातच तो पेटारा आहे. अजूनही त्यातनं त्यांची भाषणं गोळा करून त्यांचं भाषणांचं पुस्तक होईल, छोटे छोटे लेख आहेत त्या लेखांचं पुस्तक होईल, म्हणजे अजून त्यांची 2-3 पुस्तकं होतील इतकं मटेरियल आज आपल्याला सापडेल त्या पेटीमध्ये. तर तेव्हा जाणवलं की मग ते समरसून बोलायचे, ते आठवणी सांगायचे त्यावेळेला की मी प्रश्न विचारायची की आईविषयी तुम्ही इतकी सुंदर कविता लिहिली आणि मग ती आई कशी भेटली, म्हणजे वेगवेगळ्या रूपात आई कशी त्यांना दिसली असा तो लेख होता. तर तेव्हाही मी त्यांना प्रश्न विचारला की कधी तुम्हाला राग नाही का आला त्या आईचा, की जिने तुम्हाला टाकलं? तर म्हणे तिने टाकलं, तिची काहीतरी मजबुरी असणार आहे आणि ती टाकणारी म्हणजे ती वेल सेटल नसणार, ती सुद्धा जगण्यासाठी कुठेतरी आसरा शोधत होती, म्हणजे ती पण विवंचनेत होती, ती सुद्धा कष्टकरी असेल म्हणून तिला टाकावंसं वाटलं. पण तिने टाकलं आणि मला दुनियेने सावरलं ना, मला किती आया मिळाल्या. तर आपल्याकडे जे नाही त्याचा शोक करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ना त्यात आनंद मानावा, हे त्यावेळेला त्यांचं वाक्य होतं. म्हणजे बोलण्यात ते असं इतकं स्वाभाविकपणे असं तत्वज्ञान सांगून जायचे ना की त्याच्यासाठी काही फिलॉसॉफरचा त्यांचा आव नसायचा. असं एखादं वाक्य ते बोलून जायचे. जसं ते मला म्हणाले की माणसं वाचायला शिक, तसं हे पण वाक्य त्यांनी की आपल्याकडे नाहीये त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आहे त्याच्यात समाधान मानावं, किंवा जे आहे त्यातला एक घास दुसऱ्याला द्यावा आणि आपण श्रीमंत व्हावं. अशी काही त्यांची विधानं होती की ती मला म्हणजे ते तत्वज्ञानच वाटत होतं की फिलॉसॉफर होण्यासाठी काही तुम्ही शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे असं काही नाही. अनुभवातली जी फिलॉसॉफी होती, अनुभवातलं जे तत्वज्ञान होतं ना, ते त्यांच्याकडनं मला असं वाक्या गणित सापडत होतं. त्यामुळे कवी म्हणून ग्रेट, माणूस म्हणून ते ग्रेट होते. म्हणजे मला एक अनुभव नक्कीच सांगायला आवडेल, तो मी अनेकदा सांगते. त्यांनी ना कधी ढवळाढवळ नाही केली. म्हणजे आम्ही ज्या वेळेला कृष्णाबाईंशी मी बोलत बसायची ना, कधी ढवळाढवळ नाही केली की अमुक नका लिहू किंवा अमुक लिहा, असं कधीच ते सांगायचे नाही. फक्त ते चहा त्यांना भरपूर लागायचा, त्यामुळे मध्ये ब्रेक घेताना म्हणजे कोणी घर देता का घर या स्टाईलने ते बोलायचे की शा कोणी चहा देता का चहा असं. आणि त्याचे ते ठरलेले मग असायचे मोठे, त्या मग मध्ये त्या चहा द्यायच्या आणि तो चहाचा वेळ असायचा तो आमचा छान असा गप्पांचा वगैरे असायचा. पण कधी त्यांनी हे नाही केलं, त्यांना सांगितलं नाही किशाला, म्हणजे त्यांच्या किशाला की माझ्याबद्दल असं बोलू नको, माझ्याबद्दल तसं बोलू नको. उलट ते म्हणायचे माझ्याबद्दल जेवढं काही बोलायचंय ना तेवढं बोल, कारण तुला हे आता व्यासपीठ मिळालंय मोकळं होण्यासाठी. म्हणजे इतकं ते त्यांना प्रोत्साहन द्यायचे की अमुक एक सांगू नको असं कधीच नाही ते बोलले. त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मग त्या आठवणी ते कवितेच्या संदर्भात सांगायचे आणि मग कधीतरी ते एखादी कविता ऐकवायचे. तर मी म्हणायची आहे आता सगळ्या आम्ही ऐकलेल्या आहेत, आम्हाला आता नवीन कविता ऐकायच्यात, लिहा ना एखादी कविता, आताचं वातावरण कसं आहे त्याच्याबद्दल. नाही म्हणे, ते आतून यावी लागते उर्मी. रला ट जोडून कविता करणं हे मला नाही जमत, ती आतून उर्मी यावी लागते आणि माझी उर्मी आता थंडावली आहे कारण कामगार थंडावलाय. म्हणजे सगळे त्यांची जी आण होती ना ती त्या कामगारांशीच अगदी जुळलेली होती. श्रीरंजन, मला ह्याच मुद्द्यावरती यायचंय की कामगार खर तर थंडावलेले असं नारायण सुर्वेंना तेव्हा वाटत होतं. आता आपण बघतोय म्हणजे शोषणग्रस्त माणूस हा नारायण सुर्वे यांच्या कवितेचा काय म्हणून केंद्रबिंदू होता. पण त्या वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्यांनी कवितेमध्ये आणली. बरं, ती काही कल्पनेतून आलेली होती अशातली गोष्ट नाहीये. जे त्यांच्या अवतीभोवती दिसायचे, मास्तर तुमचंच नाव लिवा सारखी व्यक्ती सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये आली. पण हे सगळं असताना कुठेही निराशेचा सूर त्यांच्या कवितेत कधीच नव्हता. जगण्याकडे पुन्हा आशावादी दृष्टिकोनातून बघणं आणि याच्यातून काहीतरी आणखी नवीन घडू शकतं हे त्यांच्या कवितेने सतत दिलेलं आहे. म्हणजे मराठी कवितेमध्ये साठोत्तरी कवितेत जे एक महत्वाचं नाव म्हणून आपण सुर्व्यांचं घेतो तर त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. पण पुन्हा सावंत यांचा मुद्दा कामगार थंडावलेला आहे, तर हे त्या काळात त्यांना वाटत होतं. आता भोवतालची परिस्थिती आहे, काय तुम्ही बघता याकडे? आता सावंत मॅडम जेव्हा बोलत होत्या तेव्हा मला एक आठवलं, कारण ते सांगत होतं की त्यांचं साहित्य एवढं मोठं घबाड आहे वगैरे.
आणि आपल्याला माहिती आहे, मला वाटतं 1-2 वर्षांपूर्वी त्यांच्या घरामध्ये चोरी झाली आणि मला फार गंमत वाटली की त्या चोराला काय सापडलं असेल. एका कवीच्या घरी त्यांना चोरी केली आणि सुर्वेंकडनं चोरून घ्यायचं तर काय घ्यायचं, तर मला वाटतं की प्रामाणिकपणा घ्यायचा, की ज्या प्रामाणिकपणे ते कवितेशी जोडले गेलेले होते. म्हणजे तुम्ही आता उल्लेख केलात की निराशेचा सूर नाहीये. मला आठवतं की त्यांची जी फार प्रसिद्ध कविता आहे, नेहरू गेले त्यावेळेची गोष्ट, आणि ते प्रकाश वाहून येणाऱ्या हातगडेवाल्याला म्हणतायत की अरे तो कुठं प्रकाश वाहून नेतोस तू, कुठं उजेड वाहून नेतोस, पुढं काळोख दात विचकत असेल, अशी ती शेवटची ओळ आहे. तेव्हा आता खरोखर काळोख दात विचकतो आहे हे आपण पाहतो आहोत. आणि कामगार हा एकूण सगळ्या आपल्या सार्वजनिक चर्चा विश्वातून हद्दपार झालेला आहे. कारण तो कुठेच केंद्रस्थानी नाही, त्याच्यासाठी म्हणून सार्वजनिक धोरण नाही. खरं म्हणजे संविधानातलं जे 4था विभाग आहे, जो राज्य संस्थेसाठीची मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं समाजवादी तत्व असतील, कामगारांसाठीचे सार्वजनिक धोरणं असतील, ही आखणं अपेक्षित आहे. पण आपण पाहतो आहोत की अधिकाधिक कंत्राटीकरण करणं, कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा या वर्गाला नाही, आणि त्याच्यामुळे देवदयेनं म्हणतो ना, झालं तर झालं बरं, नशिबाचा खेळ आहे, अशा अक्षरशः अवस्थेला आपण कामगारांना आणून ठेवलेलं आहे की ज्या कामगारांच्या खांद्यावरती अवघं जग उभं आहे. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती जरी भयंकर असली तरी मला असं वाटतं की कामगार असतील, शेतकरी असतील, तेच इथे बदल घडवू शकतात. म्हणजे आपण पाहिलं की 3 कृषी कायदे जेव्हा आले तेव्हा शेतकरी वर्षभर ऊन, थंडी, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांनी जो लढा दिला आणि अखेरीस सरकारला नमायला लागलं, ते 3ही कायदे मागे घ्यायला लागले. मला असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे की आज थोडासा थंडावल्यासारखं वाटतंय, आवाज क्षीण झाल्यासारखा वाटतो, ही गोष्ट खरी आहे. पण अशा फेजेस येत असतात, असे टप्पे येत असतात, पण अखेरीस विजय सत्याचा होत असतो. तो सत्याचा विजय व्हायला वेळ लागतो, त्यासाठी संयमाची आवश्यकता असते. आपण म्हणजे ते आपल्याच आयुष्यामध्ये घडेल, 5-10 वर्षांच्या अवघ्या छोट्या काही काळामध्ये घडेल असं होत नाही. ही मोठी लढाई आहे आणि मानवी एकूण इतिहास आपण पाहतो तेव्हा गेली 10-12 वर्ष जे काही चाललेलं आहे तो एखाद्या छोट्या बिंदूसारखं वाटेल आपल्याला. पण मला आशा आहे की, आणि तुम्ही आता उल्लेख केला 68 कवींचा, 68 कवी खरं म्हणजे एका बाजूला निराश होते, पण तरी सुद्धा त्यांच्या प्रत्येकाच्या कवितेमध्ये एक प्रकारचा आशावाद होता. म्हणजे अगदी बोरकर असतील की अजूनही बकरी पाला खाते, किंवा हे सगळं आहे तरी सुद्धा ती जनता अमर आहे म्हणणारे विंदा करंदीकर पण आहे. त्यामुळे सगळे जणांच्या एकाच्यामध्ये निराशा आहे, वास्तवाचं जाण आहे, भान आहे, पण तरी सुद्धा पुढे आपण जाऊ शकतो आणि एक आशेचा सूर हा त्यांच्या कवितेमध्ये आहे. मला वाटतं की सुर्वेंकडनं जसं प्रामाणिकपणा चोरायचा तसाच त्यांच्याकडनं आशावाद सुद्धा घ्यायचा. तो जर आपण उसनवारीनं घेतला तर आपण पुढे जाऊ शकतो, अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. नारायण सुर्वेंच्या कवितेवर बोलत राहावं तितकं कमी आहे, परंतु वेळेची आपल्याला थोडीशी मर्यादा आहे. श्रीरंजन, तुम्ही या आपल्याच्या चर्चेमध्ये सहभागी झालात, नेहा सावंत सहभागी झाल्या, वैभव यांनी फार सुंदर कवितांचं वाचन केलं, आणि श्रीरंजन तुमच्या बोलण्यातून बरेचसे महत्वाचे समकाळाशी सुसंगत असणारे मुद्दे आले, ज्याच्यामध्ये सगळी सल आहेच, परंतु तुमच्या स्वभाव धर्मानुसार पुन्हा एक आशावाद जो आहे सगळ्याकडे बघण्याचा, तो बोलण्यामध्ये आला. नेहा सावंत यांनी खरंच मास्तरांची सावली लिहित असताना जो काही सहवास त्यांनी अनुभवलेला आहे तर ते अगदी प्रांजळपणाने त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवत होतं. माणूस जगणारा, माणसावर भरभरून प्रेम करणारा असा हा कवी आहे, आणि त्याच्यामुळे रस्त्यावरची चालती बोलती माणसं जगून त्याच्या कवितेमध्ये विद्यापीठ झाली आणि ती माणसं घेऊन हा कवी पुढे चालला. या कवीवर आपण असंच पुढे प्रेम करणार आहोत, आणि निश्चित थोडी नारायण सुर्वेंसारखा कवी आपण रोज या ना त्या प्रकारे जगत असतो. त्यांच्या कविता कुठेतरी लोकलमध्ये प्रवास करत असताना आठवत असतात, कुठेतरी भाजी मंडईत आपण काही घेत असताना ती सगळी माणसं, त्यांचे चेहरे बघत असताना तो कवी आपल्याला दिसत असतो. आणि म्हणून नारायण सुर्वे यांचं हे आत्ताचं जन्मशताब्दी वर्ष जरी असलं तरी सुद्धा आणखी अनेक वर्ष हा कवी असाच आपल्या स्मरणात राहील याची खात्री वाटते. तुम्हा सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते आणि आजची चर्चा आपण इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.